हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आपली होमी बाबा एक्झाम जी आहे ती आता जवळ आलेली आहे आणि त्याच्या तयारीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओज अपलोड करतोय. त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज होत्या त्या कोणत्या आणि त्यांची युनिट्स कोणते कोणते ते बघितले. या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर अभ्यासणार आहोत. म्हणजे जे आपले सॉलिड्स आहेत, लिक्विड्स आहेत आणि गॅसेस आहेत, अशा तीन वेगवेगळ्या अवस्थांमध्ये किंवा ज्यांना आपण स्थायू, द्रव आणि वायू असं म्हणतो, त्या अवस्थांमध्ये आपल्याला वेगळे वेगळे पदार्थ आढळत असतात. मग या पदार्थांच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, यांचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म, त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कंपॅरेटिव्हली म्हणजे सॉलिड्समध्ये कशा असतात, लिक्विड्समध्ये कशा असतात आणि गॅसेसमध्ये कशा असतात ते आपण या व्हिडिओमधनं अभ्यासणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ पहिली जर प्रॉपर्टी विचारात घेतली शेप किंवा आकार, तर जे स्थायू पदार्थ असतात, सॉलिड्स असतात, दे हॅव अ डेफिनेट शेप, त्यांना एक विशिष्ट आकार असतो. लिक्विड्सला मात्र कुठल्याही प्रकारे फिक्स शेप नसतो आणि गॅसेसला पण नाही. अशा पद्धतीनं वी आर गोइंग टू स्टडी द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ दी स्टेट्स ऑफ मॅटर कंपॅरेटिव्हली. नेक्स्ट, व्हॉल्यूम, आकारमान ज्याला आपण मराठीत म्हणतो, डेफिनेट असतं कुणाला, स्थायू पदार्थांना आणि द्रव पदार्थांना सुद्धा. गॅसेस डोंट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर रिजिडिटी, रिजिडिटी सॉलिड्स हे रिजिड असतात, लिक्विड्स मात्र आणि गॅसेस सुद्धा दे आर नॉट रिजिड. इलॅस्टिसिटी, सॉलिड्स आर इलॅस्टिक इन नेचर, लिक्विड्स आर फ्लुइड अँड गॅसेस आर ऑल्सो फ्लुइड. याच्यावरती बरेच प्रश्न होमी बाबाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की कोण इलॅस्टिक आहे कोण नाहीये. किंवा कंप्रेसिबिलिटी, सांपिंड्यता ज्याला म्हटलं जातं, की जर तुम्ही प्रेशर दिलं, दाब दिला, तर त्यांचं आकारमान, त्यांचा व्हॉल्यूम कमी होतो का, त्याला कंप्रेसिबिलिटी म्हटलं जातं. सॉलिड्स मोस्टली इनकम्प्रेसिबल आहेत, लिक्विड्स मात्र कंप्रेसिबल आहेत आणि गॅसेस तर हायली कंप्रेसिबल. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यांच्या कणांमधलं जे आकर्षण बल असतं ते आकर्षण बल कसं असतं. सॉलिड्सचा विचार केला तर ते खूप स्ट्रॉंग असतं आणि त्याच्यामुळं ते एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांना लागून असतात, पार्टिकल्स, कणस, मॉलिक्युल्स. जर तुम्ही लिक्विडचा विचार केला तर हेच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे मध्यम स्वरूपाचं किंवा इंटरमिजिएट असतं. गॅसेसच्या बाबतीमध्ये ते खूपच वीक असतं आणि म्हणून गॅसेसच्या कणांमध्ये अट्रॅक्शन वीक असल्यामुळं ते एकमेकांपासून लांब जाऊ शकतात, ते अवेलेबल स्पेस ऑक्युपाय करू शकतात. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स, पुढची जी महत्वाची प्रॉपर्टी आहे ती बघा. आता जसं इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिस्टन्स, कारण आपण म्हटलं होतं की स्ट्रॉंग अट्रॅक्शन असेल तर ते एकमेकांच्या खूप जवळ असतील आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, त्यांच्या मॉलिक्युल्स मधलं, त्यांच्या कणांमधलं जे डिस्टन्स आहे ते कमी असेल. लिक्विडच्या बाबतीमध्ये ते फोर्स इंटरमिजिएट आहे, ते एकमेकांना आकर्षित करतायत, त्यांनी एकमेकांना धरून ठेवलंय पण अगदी घट्ट पद्धतीने नाही धरून ठेवलेलं, त्याच्यामुळं ते इंटरमिजिएट स्वरूपाचं डिस्टन्स त्यांच्यामध्ये असेल. आपल्याला त्या आकृत्या बऱ्याचदा अशा दिसतात बघा, की असे स्थायू आहेत की ज्यांचे कण एकमेकांना घट्ट चिटकून आहेत, अशा पद्धती. लिक्विडच्या बाबतीमध्ये ते कण थोडेसे एकमेकांपासून लांब आहेत, त्यांच्यामधलं अंतर थोडं जास्त आहे. गॅसेसच्या बाबतीमध्ये तर आपल्याला अशा पद्धतीनं दिसतं की पार्टिकल्स एकमेकांपासून खूप लांब अंतरावरती आहेत, त्यांच्यातलं अंतर जास्त आहे, मोर आहे. अशा पद्धतीनं या कंपॅरेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.